नाना काय सांगशील आजचा आनंद ना भूतो ना भविष्य झालाय? नाही, आजचा आनंद म्हणण्यापेक्षा पेडगावच्या अड्ड्यात पण आमचा आनंद चांगला होता. आज पण मथुर आम्हाला मिळाला, त्यामुळं गाडी चांगली पळाली. पहिला कोणाला माहित नव्हता आणि बिग पात्र, पण आता तेव्हा का आलं की मथुर आणि राजा आहे. पण सगळ्यांचं जे पहिरं होतं वेगळंच नियोजन होतं, पण काल वेगळं जागा आज बघा भेटलं. नाही, मथुरचं ना आमचं आता काय आहे, राहुल शेठ, विजू कवळे आमचे, ब्रह्मा शेठ, मी, आम्ही दोघं चौघं आता या बैलगाडी क्षेत्रात एकत्र आलोय बऱ्यापैकी. त्यामुळं आता पहिला आपल्या मनानच झाला तो. गाडी गटाला अतिशय सुंदर पाहिजे. सेमीला जेव्हा निकाल दिसला तेव्हा दोन्ही बैलांना आकर्षक झेप टाकली. नाही तशी गाडी थोडक्यातच लागली आहे. बाकीच्या पण गाड्या चांगल्या पळाल्यात पण आपला फुटाभरात निकाल लागलाय. काय सांगितलं अच्युत, काय सांगणं होतं? अच्युतचं जरा पानच उलट होतं, पण त्याला गाडीवर बसवना ड्रायव्हरला त्या, म्हणून म्हटलं अच्युतचं आज उलट पान लागणार. आमचा बी लिंबू चांगला चालला आज. अच्युतलाच बसवला आज आम्ही. वेगळंच काहीतरी करेल कोण करणार ते तुम्ही करून हा, दाखवा. गटाला काय झालं, गटाचं आमचा ड्रायव्हर होता सोन्या रामसवाडीचा, त्याचा जरा पाय फ्रॅक्चर झाला, त्यामुळे मग अच्युतला बसवला सीमेला. अच्युतच्या अंगावर हिंद केसरी गुलाब पडला. अच्युतला कोण बसवणार, तर पानच उलट आहे म्हणते ती. पण आज तिथं करून दाखवलं त्यानं. आवाज त्याचं पान म्हणजे आमचं सळ आहे, त्याचं सळच होणार. आणि आम्ही चांगली माणसं आहे, निस्वार्थी. बरोबर आहे. काय सांग, गोरगरिबांच्या साठी जन्माला आलेला आहे. मोठ्यानी असतोय आमचा खोंबारा. आणि काय महाराष्ट्रात आम्हाला आता महिना एवढा विरोध झालाय, त्यामुळे काय विरोधक असतात, काय आपल्या बाजूचे असतात, काय कोण पुढे बिहान पाठिंबा देणार, मागल्या काट्या व्हायचे. हळूहळू सगळं चांगलं, बैलगाडी क्षेत्र चांगलं आहे. आणि बैलगाडी अखिल भारतीय बैलगाडी संघटना अतिशय चांगल्या पद्धतीने म्हणजे चाललेली आहे. आणि काय असं आता राहिलेलं नाही. आता झालंय, आमची मिटिंग झाली, पैलवानची मिटिंग झाली, एकामेकाचं शाब्दिक झालं, पण काय आमचं वैरत्व नाही किंवा आमची दुश्मनी नाही. एकामेकाने मिळून मिसळून राहणं आजच्या घडीला गरजेचं आहे. काय सांगतील आज काही लोकांनी, आज आबांनी असो पैलवानांनी राजीनामा दिला, त्यांच्याबद्दल काय सांगते? लवकर लवकर आबा ह्या बैलगाडी क्षेत्रात परत यावे. नाही, आबाने आता घेतलाय निर्णय, 1-5-6 दिवसात आबाचं राजीनामा आबाने सांगितले. सगळ्यांनी व्यवस्थित राहावा, चांगलं काम करा, मी थोड्याच दिवसात परत अध्यक्ष पदावर आहे. त्यामुळे काळजी करण्यासारखं काय नाही, सगळे दिलेले राजीनामे. माग समालोचकने तरी आता का कोण उपोषणापर्यंत उठलेले, त्यांनी सगळ्यांनीच माघार घेतलेली दिसत्या. कारण आज समालोचक आहेतच. प्रत्येकानं असं कसं करून चालेल? प्रत्येकाने ह्या बैलगाडी क्षेत्रात आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी योगदान देणं गरजेचं आहे, असं माझं मत आहे. नाना की आज सगळं खुश की तुम्ही म्हणा, आबा म्हणा, आप्पा म्हणा, आज सर्व मैदान झाले, सर्वांच्या चेहरा वेगळाच आनंद होता आज. नाही, आम्ही बैलगाडी क्षेत्रात फार पूर्वीपासून आहे, परंतु शेवाळ्या असतील, बोदगे साहेब असतील, टाकळकर असतील, धनाजी ताते असतील, ह्या 4-5 माणसांनी, ते आमदार लांडगे तुमचे असतील, ह्या लोकांनी फार प्रयत्न केलेले आहेत. बाकी सगळी मागणं आलेली आहेत. होती ती, पण ती मागल्या काट्या होती ती. त्यांनी किस्सं मोकळं करून काम पहिलं केलेलं आहे. त्यामुळे ही 4-5 जण महत्वाची आहेत. असं मथुर सांगणं की आता समीर भाई की मथुरला कोण पहिरा देत नव्हतं किंवा अडचण, पण नानाने असं एक देव घडून आलं की आज काय तर होईल, हीच गाडी पळवूया आपण. नाही, कसं आहे, आमच्या पोरानं सांगितलं होतं की मथुरच्या गळ्यात आतापर्यंत सगळ्या बैलांच्या गळ्यात आपण पळालोय, मथुरच फक्त राहिलाय. आणि मथुरची महाराष्ट्रात क्रेज अतिशय मोठी आहे. बैल पळो न पळो, पण त्या बैलाची किंमत अतिशय चाहते वर्गात मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळं गाडी राहिली आणि नसती जरी राहिली तरी त्याच्या गळ्यात पळायची आमची इच्छाच होती. आणि पेडगावमध्ये जे तुमचा डान्स होता खूप व्हायरल झाला, खूप लोकांनी खरोखर त्या व्हिडिओला एवढं प्रेम दिलं. आणि तुमच्या खरोखर काय, पैसा म्हणजे सर्वस्व नव्हे, खाली तळागाळात राहणं गरजेचं आहे. आणि या तळागाळात माणसांच्यात उतरून आपण बसणं, उठणं, ठेवणं गरजेचं आहे. आपण काय लय मोठं असलं म्हणजे छान, काय आर्थिक भक्कम असणं म्हणजे छान म्हणतात असं काय नाही. तळागाळात गोरगरिबापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. मनामध्ये तुमच्या वेगळं होतं, पण ह्या वेळी लय वेगळं झाले की लय उंचावर पोहोचले. नाही, आता बैलगाडी क्षेत्रात अतिशय युवा पिढी मोठ्या प्रमाणात आहे. आणि अतिशय म्हणजे आमच्यासारखी माणसं राहिलेलीच नाहीत, कमी प्रमाणात आहे. पण युवा पिढी अतिशय मोठ्या प्रमाणात आहे. आणि सर्व जाती धर्मातली असल्यामुळं ही एकीचं एक स्वरूप दिसतंय. बाकीचं राजकारणात बघितलं तर जातीपातीवर जातंय, पण बैलगाडी क्षेत्रात जातीपातीचं राजकारण नाही. त्यामुळं सगळी एकत्र असल्यामुळं अतिशय चांगल्या पद्धतीचं हे क्षेत्र आहे. आणि तुमच्या वेळीची मैत्री आणि ह्या बैलगाडी क्षेत्रात आता लयच मैत्री झाली. कसं प्रेम आहे, किती लोकांची कॉल येतात दिवसभर? नाही, आता कसं आहे, मैत्री म्हणण्यापेक्षा ही एक आपलं कुटुंबच आहे बैलगाडी क्षेत्र म्हणजे. त्यामुळं प्रत्येकाची काय असतील या नड्याडी
सोडवण्याची जितपत ताकद होईल तेवढी करण्याची तयारी आपण इथून पुढच्या काळात करू. खरोखर नाना, 2 शब्द बोलला आणि तुम्ही सर्व एकत्र आला आणि तुमचं सर्वांचं मनापासून मित्रांनो बघा कसं आहे, दिलदार मनाचा राजा माणूस. आणि आजच्या युगात म्हणलं ना तर बैलगाडी क्षेत्रातला सलमान खान आहे नाना. आणि रोखोक मुलाखत, बरं. बाकी काहीच नाही. मग नानाचा शब्द म्हणजे शब्द. पण नानाने शब्द टाकला तो ठामपणा ते पूर्णच करतात. एकदा शब्द दिला की नाना शब्द माघारी घेत नाहीत. आणि ज्याच्या मागे उभं राहायचं ना त्याच्या पाठीशी खंबीरपणे नाना उभं राहते. खरोखर दादा खूप खूप धन्यवाद. खरोखर असंच प्रेम आहे आणि खरोखर आज जे मथुर पाहिले आणि आज खरोखर फायनल पात्र आज गुलाल तर लागला, त्यात काय विषय नाही आहे की नाही. मेन म्हणजे हिंद केसरीचा गुलाल किती महत्व आहे हिंद केसरीचा गुलाल नाना? हिंद केसरीचा महत्वाचाच गुलाल आहे. बाकीच्या गुलालापेक्षा हिंद केसरी महत्वाचा आहे आणि जुनं पारंपरिक ही माळशिरसचं मैदान आहे. त्यामुळं ह्या मैदानावर गुलाल मिळणं एवढं सोपं नाही. 1000 गाडी नोंद आहे, 1000च्या पुढं गाडी नोंद आहे आणि तेवढ्यात राहणं एवढं सोपं नाही. तिथं चांगल्या चांगल्या बैलांचं म्हणजे परिकष्टा लावावं लागतं चांगल्या बैलांना. पेडगाव असेल, ही असेल, पुशेगाव असेल आणि कुठं हिंद केसरी असतील, पण अतिशय ही मोठी मैदान आहेत आणि मानाची आणि सन्मानाची आहेत. इथं पैशाचा आणि बक्षिसाचा कुठंच विषय येत नाही आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं आयोजन ह्याही माळशिरसवाल्यांनी केलं आहे आणि चांगल्या पद्धतीचा अड्डा घेतला आहे. त्यांना सुद्धा बैलगाडी संघटनेच्या वतीने मी आयोजकांना शुभेच्छा देतो आणि माझं 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.